गुड मॉर्निंग सगळ्यांना. कोल्हापूर माय लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. इथं नेसरीला आईकडे गेले होते आणि भाऊबीजेसाठी रक्षाबंधनला पण जायला मिळालं नव्हतं. काही अडचणीमुळं गेले नाही. मग म्हटलं चला आता भाऊबीजेला तरी जाऊया. आणि मध्येच त्यांचं काहीतरी गेट टुगेदर ठेवलं होतं, पण मी काय थांबले नाही आमच्या अडचणीमुळं. आणि मी आले निघून. आणि इथं आईचं सकाळी सकाळी चालू होतं तिची कामं. आणि दादा पण रात्री खूप उशिरा आला होता, त्याच्यामुळं रक्षाबंधन मग सकाळी जागरण त्याची झाली होती, नाईटवरून आला होता. आणि बघा काय ना काहीतरी योगायोगाने आपण जातो. पण थोडं पुढे गेल्यानंतर थोडासा पाऊस पण आला आणि त्या पावसामध्ये खूप म्हणजे भिजायला झालं. रेनकोट किंवा काहीच घेऊन गेलो नव्हतं असं नंतर वाटायला लागलं, कशाला गेलो वगैरे असं वाटत होतं. आणि पण गेलो तेही नंतर आल्यानंतर बरं वाटलं. म्हणजे कारण का काही ना काहीतरी कारण असतं त्या पाठीमागं बघा आपल्या जाण्याला पण. आणि जाताना एक ॲक्सिडेंट पण झाला होता. ह्या आधी पण अशा गोष्टी घडत होत्या. पण कसं आहे, काही कारणानिमित्त म्हणा, काही म्हणजे आता तर व्हिडिओचं माध्यम आहे, ह्यातून आपण म्हणजे माहिती पडते काही गोष्टी आणि दाखवता येतात अशा. आणि तिथं गेल्यानंतर पाऊस आला आणि पावसामध्येच एवढं चिखला, तर लाईट नव्हती, काय नव्हती. अशा ठिकाणी एका जोडप्याचा ॲक्सिडेंट झाला होता. पाठीकडच्या लेडीज ज्या होत्या त्या पूर्ण म्हणजे खाली पडून त्यांचा गुडघा वगैरे फुटला होता. त्यांनी हात त्याच्यावर धरला होता. आणि हे काही करून तू बघू नकोस असं म्हणत होते. आणि रात्रीची वेळ होती. फोर व्हीलरमधले पण एक लेडीज जाणारा होत्या, त्याने पण थांबवली गाडी. आणि त्यांनी पण मग पाणी वगैरे पाजलं त्यांना. आणि नंतर पुन्हा अशा आमची गर्दी बघून मग परत थांबले लोक. आणि जाताना मग त्यांना गाडीत वगैरे बसून हॉस्पिटलला घेऊन गेले. अशा पद्धतीनं म्हणजे आजचा दिवस गेला. असं जाता जाता एक आपल्या हातून कर्मही घडलं, असं एक समाधान पण झालं. आणि काहीतरी कारण असतं ह्यांना. हे माझ्यावर चालू होतं की एवढा पावसात भिजलं, हे ते चालू होतं. कारण त्याने काहीतरी रेनकोट पण घेतला नव्हता. जॅकेट मी तर घातलं, जॅकेट पण त्याने घेतलेलं. आणि काहीच गोष्टी त्या मागे ठेवत नाहीत. जरी आठवण जरी झाली तरी त्यांची पटकन होते. कारण त्या बाकीच्या चौघी पाच जणी आहेत त्या गावी आहेत आणि ही जी आहे ती इकडं असते. आणि थोडंसं कसं ह्या सगळ्यात लहान पडल्या, त्यामुळं मग इथं कोल्हापूरमध्ये आल्यापासून तरी इतके वर्ष आता भाऊबीज असू दे, रक्षाबंधन असू दे, सगळं त्यांच्या करतो. आणि त्यांच्या मुलांची पण लग्न किंवा काय जरी असलं तरी आम्ही जाणं येणं भेटणं वगैरे सगळ्याच गोष्टी असतात. आणि कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका.